नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंडियन गव्हर्नमेंट तर्फे देण्यात येणारा फ्री कोर्स सर्टिफिकेट इन क्लाउड कम्प्युटिंग या कोर्स बद्दल पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हा सर्टिफिकेटचा यूज तुम्ही कुठे करू शकता, कुठे जॉब मिळवू शकता का, कोणी हा कोर्स केला पाहिजे, कोणी नाही केला पाहिजे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, नाव आहे क्लाउड कम्प्युटिंग. तर याच्यामध्ये इंटरनेटवर जोही डेटा असतो त्याला कलेक्ट करणं, त्याचबरोबर त्याला प्रोटेक्ट करणं, कशा प्रकारे क्लाउड सर्व्हिस वर्क करतात किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग कशा प्रकारे वर्क करते, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या कोर्समध्ये शिकवला जातो. हा एक सर्टिफिकेशन कोर्स आहे जो 10वीचा विद्यार्थी सुद्धा याला इझिली करू शकतो. ज्याचं कोणाचंही नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड जरी असेल तर तोही याला इझिली करू शकतो. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सला करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते किंवा शैक्षणिक पात्रता कोणती. तर एक 10वी पास विद्यार्थीही हा कोर्स करू शकतो किंवा तुमची 12वी झालेली असेल तरीही तुम्ही हा कोर्स करू शकता. मिनिमम याला 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वी मध्ये मार्क मॅटर करतात का? तर बिलकुल असं नाहीये. कितीही मार्क्स तुम्ही पडलेले असेल, फक्त तुम्ही 10th पास असणं गरजेचं आहे. याला कोणतीही एज लिमिट नाहीये. आणि तुम्ही जर समजा ग्रॅज्युएशन मध्ये असाल किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पुढे होत असेल आणि तुम्ही हा कोर्स केलेला नसेल, तुमचे इंजिनिअरिंग सुरू असेल, तर तुम्ही साइड बाय साइड सुद्धा हा कोर्स इझिली चूज करू शकता. तर शैक्षणिक पात्रता एवढीच आहे, मिनिमम 10th पास. आता याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे, ऍडमिशन कशा प्रकारे घेऊ शकता. तर याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही गव्हर्नमेंटच्या स्वयं पोर्टलवर यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. तिथे वेगवेगळे कोर्स उपलब्ध आहेत. तिथे जाऊन तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन करून सिम्पली क्लाउड कम्प्युटिंग किंवा इतरही कोर्स तुम्ही इझिली चूज करू शकता. याचा कालावधी जो असतो तो व्हेरी करतो. काही ठिकाणी 8 ते 12 आठवड्याचा आहे, काही ठिकाणी 3 ते 4 आहे. पण याचे जे रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे असतात किंवा लाईव्ह लेक्चर्स असतात ते तुम्हाला दाखवले जातात. पण ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने आहे. याच्यासाठी कोणतेही इन्स्टिट्यूशन्स नाहीयेत. तर सिंपल तुम्ही याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने करू शकता. आता पाहूया की याचा कालावधी काय आहे. तर मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 8 ते 12 आठवड्यांचा पाहायला मिळतो. हा कोर्स जो आहे तो थोडा मोठा पाहायला भेटतो बाकी इतर कोर्सांपेक्षा. कधी कधी याची जी लिमिट असते ती 5 ते 6 महिने सुद्धा जाऊ शकते, पण मिनिमम 8 ते 12 आठवडे म्हणजे जवळपास 4-5 महिन्याचाही या आतमध्ये हा कोर्स कंप्लीट केला जातो. याचा कालावधी खूप सिंपल आहे आणि हा कोर्स तुम्ही साइड बाय साइड सुद्धा इझिली करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे विषय पाहायला मिळतात, हे विषय कोणत्या टाइमलाईन मध्ये शिकवले जातात किंवा कंप्लीट केले जातात ते आपण इथे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला जसे की इंट्रोडक्शन टू क्लाउड हिस्ट्री सर्व्हिस मॉडेल्स, त्याचबरोबर याचा सुरुवातीचा टप्पा असतो. त्यानंतर व्हर्च्युअलायझेशन, क्लाउड स्टोरेज आणि रिसोर्स मॅनेजमेंट हे विषय शिकवले जातात, जे की दुसऱ्या टप्प्यामध्ये असतात. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये असतात क्लाउड सिक्युरिटी, AWS, Azure किंवा ओव्हरव्ह्यू असतो त्याचा. तसेच केस स्टडीज शिकवल्या जातात. जसं Amazonचं क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस आहे किंवा इतर क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस आहे, AWS आहेत, Amazonचं सुद्धा AWS आहे. तर या सर्व्हिसेस ज्या आहेत याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती 3 टप्प्यामध्ये शिकवली जाते. समजा उदाहरणार्थ कोर्स 3 महिन्याचा आहे, तर पहिला टप्पा जो असतो तो 1 महिन्याचा राहील, दुसरा 1 महिन्याचा आणि तिसरा 1 महिन्याचा. अशा प्रकारे हा टप्पा कंप्लीट केला जातो. आणि यानंतर जे आहे ते तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. या परीक्षा पास आउट व्हावी लागते, जे की तुम्हाला याचं सर्टिफिकेट जे आहे ते इझिली मिळून जातं, जे तुम्ही फर्दर जेही कुठे तुम्ही जॉबसाठी अप्लाय करणार आहात तर तुमच्या रेझ्युम मध्ये तुम्ही ऍड करू शकता. मित्रांनो, प्रत्येक वेळी आपला एक मुद्दा असतो कॉलेजेसचा किंवा याच्या इन्स्टिट्यूशन्सचा. तर याच्या इन्स्टिट्यूशन बद्दल आपण पाहूया. याचं तुम्ही जे रजिस्ट्रेशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे करायचं आहे. याचं रजिस्ट्रेशन तुम्ही स्वयं पोर्टल किंवा NPTEL पोर्टलवर करू शकता. हे गव्हर्नमेंट तर्फे प्रोव्हाइड केला जाणारा फ्री मध्ये कोर्स आहे,
त्याच्यामुळे हा गव्हर्नमेंट अथॉराइज जे आहे वेबसाईटवरच तुम्हाला पाहायला भेटतो. जर कोणतं इन्स्टिट्यूशन जर म्हणत असेल की आम्ही क्लाउड कम्प्युटिंग जे कोर्स आहे तो आम्ही तुमच्याकडून करून घेत आहात, तर असं बिलकुल नाहीये. ते त्यांचे प्रायव्हेट कोर्स असू शकतात, गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज असू शकतात, पण गव्हर्नमेंट तर्फे जो डायरेक्टली कोर्स प्रोव्हाइड केला जातो तो स्वयं पोर्टलवर केला जातो. यासाठी कोणतंही कॉलेज, कोणतं इन्स्टिट्यूशन, कोणतीही शाळा नाहीये. सिंपल तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमच्याकडे जेही लॅपटॉप आहे किंवा मोबाईल आहे त्यावरच तुम्ही हा कोर्स पूर्णपणे कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे पुढील संधी पाहायला भेटतात, पण डायरेक्टली असं नाहीये की हा सर्टिफिकेशन कोर्स केल्यानंतर तुम्हाला इझिली जॉब लागेल. सिंपल ज्यावेळेसही तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल, याची एक्झाम द्याल, त्यानंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळते. हे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही तुमच्या रिझ्यूम मध्ये जोडू शकतात. जर तुम्ही इंजिनिअरिंग सारखे विषय जे आहे ऍज अ जे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग निवडत असाल किंवा बीटेक निवडत असाल, तुम्ही डिग्रीसाठी जे आहे पुढे त्याचा वापर करू शकता. तुम्ही कुठेही जॉबसाठी जात आहात, TCS सारखी कंपनी आहे किंवा जेव्हा मोठ्या बिग टेक कंपनीज आहेत, पुण्यामध्ये IT सेक्टर आहे, तर अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस तुम्ही हा कॉम्प्युटिंग जे क्लाउड कॉम्प्युटिंगचा कोर्स कंप्लीट केलेला आहे याचं सर्टिफिकेट तुम्ही शो करू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रिफरन्स भेटू शकतो. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या रिझ्युमे मध्ये ऍडिशनल म्हणून काम करू शकतात. तर सिंपल आहे, तुम्हाला जे तुमचं शिक्षण आहे म्हणजे 10वी नंतर डिप्लोमा करत असाल, 12वी नंतर डिग्री करत असाल, ते कंटिन्यू ठेवायचं आहे, पण याला ऍज अ साइड सर्टिफिकेट म्हणून तुमच्या रिझ्युमे मध्ये एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यासाठी, तुमच्याकडे काय स्किल आहे ते ऑन द पेपर शो करण्यासाठी याचा इझिली यूज करू शकता. तर संधी याच्या एवढ्याच आहेत की तुम्ही याचा रिझ्युमे मध्ये तुमचा जोही भविष्यामध्ये तुम्ही रिझ्युमे बनवणार आहात, जॉबसाठी अप्लाय करणार आहात, तर तिथे याचा वापर करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल तरी हा कोर्स तुम्ही निवडू शकता. जर तुम्हाला MSCIT किंवा टॅली सारखे कोर्स केलेले आहेत तुम्ही, पण तुम्हाला ऍडिशनल कॉम्प्युटरशी रिलेटेड कोर्स करायचा आहे, तरी हा कोर्स निवडू शकता. जर तुमची 12वी झालेली आहे आणि पुढे तुम्ही इंजिनिअरिंग ऍज अ तुमचं जे जर्नी आहे डिग्रीची, तर त्यासाठी चूज करणार असाल तुम्ही, तर तुम्ही हा क्लाउड कम्प्युटिंग कोर्स करू शकता. कारण याच्यामध्ये AWS लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी असतात किंवा क्लाउड कम्प्युटिंग बद्दल जेही रिलेटेड इन्फॉर्मेशन असते ती शिकवली जाते, जेणेकरून तुम्हाला जॉब मिळवायचा असेल IT सेक्टरमध्ये किंवा तुम्हाला प्रायव्हेट तुमचं कोणतं ऑर्गनायझेशन असेल तिथं काम करायचं असेल किंवा स्वतःचे काही स्टार्टअप्स ओपन करायचे असतील, तर या ठिकाणी याचा वापर होऊ शकतो. हे सध्या खूप लिडिंग आहे. जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तसं डेटासाठी क्लाउड कम्प्युटिंग तेवढंच महत्वाचं आहे. सध्याचा खूप ट्रेंडिंग कोर्स आहे आणि स्वयं पोर्टलवर याच्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. मित्रांनो, कोणी हा कोर्स निवडू नये, तर ज्या विद्यार्थ्यांना बिलकुलही टेक्नॉलॉजीशी रिलेटेड गोष्टी आवडत नाहीत, तुम्हाला जर सायन्स आवडतं, तुम्हाला जर समजा आर्ट्स आवडतं, तर तुम्ही त्या जेही सर्टिफिकेशन कोर्स आहेत त्याचे, तर ते चूज करू शकता. आता हे सर्टिफिकेशन अजून कोर्स कोणकोणते आहेत, याचे इन्स्टिट्यूशन, याचं रजिस्ट्रेशन किंवा इतर माहिती तुम्हाला कुठे वाचायला मिळू शकते, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग जेही माहिती पाहिजे असेल किंवा काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये, ॲज वेल ॲज इंस्टाग्रामवर खाली कॉमेंट सेक्शन डिस्क्रिप्शन मध्येच लिंक दिलेली आहे, त्या तिथे क्लिक करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि आपल्या या चॅनलवरची प्लेलिस्ट चेकआउट करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.